शकता एका क्लिकवर कामगाराची प्रोफाईल तुमच्या समोर ओपन झालेली आहे. मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी माइंड या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही बघू शकता आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आलो आहोत. तर एका क्लिकवर तुमची संपूर्ण माहिती, तुमचं जे खातं आहे, तुमची नोंदणी आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुमचा आधार नंबर, तुमचे सगळे कागदपत्र, क्लेम बद्दल सर्व माहिती सगळं फक्त एका क्लिकवर मिळणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही बघू शकता तुम्ही गुगलवर सर्च केलं बांधकाम कामगार की तुमच्या समोर अशी एक वेबसाईट उघडेल आणि पहिलीच एक वेबसाईट आहे की जी उघडल्यानंतर तुम्हाला अशी सर्व माहिती समोर दिसेल. मोबाईलवर इंग्लिशमध्ये जर असेल तर इंग्लिश करायचं, जर मराठी असेल तर तुम्हाला मराठी लागत असेल तर मराठीवर क्लिक करायचं. तुम्ही त्याच्यानंतर खाली आल्यावर तुम्ही बघू शकता इथे वर्कर प्रोफाईल याच्या क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वेबसाईट ओपन होईल आणि तिथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारेल. तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. 12 अंकी आधार क्रमांक व्यवस्थितपणे न चुकता टाकायचा आहे. आपण आधार नंबर टाकून घेतलेला आहे. आता सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी गेलेला आहे आपल्या मोबाईल नंबर वरती. तुम्ही बघू शकता ओटीपी आल्यानंतर आपण ओटीपी टाकल्यानंतर संपूर्ण माहिती एका क्लिकवर आपल्या समोर ओपन होणार आहे. मी ओटीपी टाकून घेतला आहे. तुम्ही देखील ओटीपी टाकून घ्यायचा आहे. मोबाईलवर देखील सारखी अशीच प्रोसेस आहे. बघू शकता माझ्या पुढे कामगाराचं अकाउंट ओपन झालेलं आहे. या कामगाराचं अकाउंट हे रिन्युअल बाकी आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथे कामगाराची पूर्ण नाव आहे, जन्म तारीख दिलेली आहे, मोबाईल नंबरचे शेवटचे अंक, त्याच्यानंतर पूर्ण एमएच नंबर, जो नोंदणी क्रमांक महत्वाचा, सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तो. आणि अशा प्रकारे पूर्ण बाकी सर्व माहिती इथे दिलेली आहे. रेशन कार्ड, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे कागदपत्र अपलोड केलेले आहे ती देखील माहिती इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता, कौटुंबिक माहिती देखील इथे पूर्ण प्रकारे दिलेली आहे. बँक अकाउंट नंबर, बँकेची शाखा, IFSC कोड देखील दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 90 दिवसाचे जे प्रमाणपत्र दिलेले आहे त्याची माहिती देखील इथे दिलेली आहे. आणि नूतनीकरण तुम्ही अगोदर जे केलेले आहे ते इथे तुम्हाला दिसतील. काही जर नूतनीकरण तुमची पेंडिंग असेल तर तिथे पेंडिंग दाखवेल. आणि तुम्ही आतापर्यंत कोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे इथे सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकता कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अपॉइंटमेंट घेतली असेल तर अपॉइंटमेंट लेटर देखील दिसेल. आणि शेवटी तुम्हाला जर पावती काढायची असेल तर ती पावती काढण्यासाठी देखील इथे शेवटी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही एका क्लिकवर सर्व माहिती बघू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला कुठेही काही अडचण जाणार नाही. तुम्ही किती तारखेला क्लेम केलेला आहे, तुमचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे किंवा मंजूर झालेला आहे, ही देखील माहिती दिसते. कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे, किती तारखेला मंजूर झाला आहे, कोणत्या दिवशी व्हेरिफिकेशन होतं आणि पावती क्रमांक देखील आणि कुठून केलेला, ही सर्व माहिती दिसते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असल्यास.